केंद्र सरकार अनेक दशकांपासून चालत आलेल्या आयकर नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे। आयकर कायदा मसुदा 2026 यामध्ये अनेक मोठे बदल होणार आहे। त्यामुळे नोकरदारांच्या सॅलरी स्लिपचा चेहरा मोहरा बदलणार आहे। नव्या नियमांमुळे करपात्र उत्पन्न कमी होऊन कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा निव्वळ पगार लक्षणीयरीत्या वाढणार आहे। महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे। या अधिवेशनामध्ये सादर होणाऱ्या बजेटकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। विशेषतः शेतकरी वर्गाला या अधिवेशनातून मोठ्या निर्णयांची अपेक्षा आहे। तसंच शेती विषयक समस्यांकडे लक्ष देऊन अधिवेशनामध्ये मंजूर कराव्यात अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बदलापूर शहरामध्ये 430हून अधिक अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। अनधिकृत हॉटेल, शेड, भंगार दुकानं असे जवळपास 70 ते 80 दुकानं जेसीबीनं जमीनदोस्त केले। तसंच पुढील काळात सातत्यानं ही कारवाई सुरू राहणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। नवी मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर होतोय। 27 ठिकाणी फेरीवाल्यांचे हॉटस्पॉट तयार झालेले आहेत। प्रशासनानं वर्षभरामध्ये 1.25 लाख फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे। नवी मुंबई फेरीवाला मुक्त करण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान असणार आहे। 3.5 लाख मालमत्ता धारकांपैकी नवी मुंबईमध्ये 2.25 लाख डिफॉल्टर असल्याचा गौप्यस्फोट नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंनी महासभेत केलाय। या डिफॉल्टर मालमत्ता धारकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे। त्यामुळे आयुक्तांनी नाराजीही व्यक्त केली आहे। कामामध्ये दिरंगाई केल्यामुळे कोपरखैरणे विभागातील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। भिवंडीचे महापौर नारायण चौधरींनी स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराजांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय। यावेळेला महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर, उपमहापौर तारिक मोमीन यांच्यासह अनेक महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित होते। संतापलेल्या पतीनं जर पत्नीला चापट मारली असेल तर याला क्रूरता म्हणता येणार नाही असा निर्वाळा देत गुजरात उच्च न्यायालयाने एका जुन्या प्रकरणामध्ये निर्णय दिलेला आहे। पतीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायाधीश गीता गोपी यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी-12वीच्या परीक्षा काळामध्ये सर्व केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश दिले आहेत। परीक्षा केंद्र परिसर, वर्गखोल्या आणि संगणक प्रयोगशाळांमधील चित्रीकरण जतन करणं बंधनकारक राहणार आहे। त्यामुळे सीसीटीव्ही बंद आढळल्यास प्राचार्य, केंद्र संचालक आणि समन्वयकांवर कारवाई करण्यात येईल। नोकरीमध्ये वाढीव पोस्ट पगारवाढ हवी असेल तर एआयचा वापर करणं बंधनकारक असल्याचं अनेक कॉर्पोरेट कंपन्यांनी स्पष्ट केलं आहे। नामांकित ॲसेंचर या कंपनीनं कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन अट लागू केली आणि त्यामुळे आता नोकरी टिकवण्यासाठी कर्मचाऱ्यांना एआयचा वापर करावाच लागणार आहे। राज्यातील 10,000 शाळांच्या मूल्यांकनामध्ये मुंबईतील 46 शाळा या गुणवत्तावान ठरलेल्या आहेत। राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांनी ही माहिती दिली आहे। राज्यातील 429 शाळांना अ श्रेणी मिळाली असून त्यामध्ये मुंबईच्या 46 शाळांचा समावेश आहे। मुंबई महापालिकेच्या पाणीपट्टीमध्ये होणाऱ्या दरवाढीला स्थगिती देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली होती। मात्र या घोषणेबद्दल पालिका प्रशासनातच नाराजी आहे। पाण्याचे दर स्थिर ठेवल्यास वार्षिक 100 कोटींचा तोटा पालिकेला सोसावा लागणार आहे। मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे खासगी बांधकामांना किमान 1 आठवड्यासाठी स्थगिती द्यावी अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून यावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कढीपत्त्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत। प्रति किलो कढीपत्त्याला 200 ते 400 रुपयांचा भाव मिळतोय। खराब हवामानामुळे कढीपत्त्याच्या उत्पादनावर परिणाम झाल्यानं आवक कमी झाली आहे। मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये आजपासून IVF सेंटर सुरू होणार आहे आणि यामुळे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील जोडप्यांना दिलासा मिळाला आहे। या सेंटरचं उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं। मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत 2दा 35°C तर शनिवारी 36°C कमाल तापमानाची नोंद झाली आहे। मुंबईत क्लायमेट वीकचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमातील प्रदर्शनात 40°C तापमान असलेला द हीट बर्डन एक्सपिरियन्स सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरचा पुन्हा एकदा अपघात झालाय। ब्रेक फेल झाल्यानं गॅस टँकरचा अपघात झाला। चालकानं प्रसंगावधान दाखवत टँकरची डोंगराला धडक दिली। यावेळेला सुदैवानं टँकर पलटला नाही। अमृतांजन पुलाजवळ हा अपघात घडलेला आहे। काही वेळात क्रेनच्या सहाय्यानं टँकर बाजूला करण्यात आला।
कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाला भटक्या कुत्र्यानं चावा घेतला. या तरुणानं लसीकरण देखील सुरू केलं, मात्र आपल्याला रेबीज झालाय असा संशय त्याच्या मनात होता. मानसिक तणावातून तरुणानं टोकाचं पाऊल उचलले. राहत्या घरी आत्महत्या करत त्यानं जीवन संपवलंय. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. बदलापुरात महिलांच्या अंडाशयाच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. अंडाशयाच्या रॅकेटमध्ये मुंबई ठाणे परिसरातील अनेक बड्या डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या 3 पथकानं ठाणे, वांगणी, विठ्ठलवाडी, बदलापूरमध्ये छापे टाकत रुग्णालयांची झाडाझडती सुरू केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 10 लाखांहून अधिक किमतीचा औषध साठा जप्त करण्यात आला. रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना 37 कोटींचा दंड ठोठावण्यात आला. पहिल्या टप्प्यातील काँक्रिटीकरण करणाऱ्या कंत्राटदारांना 33 कोटींचा दंड, तर दुसऱ्या टप्प्यातील कंत्राटदारांना 3 कोटींचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. मुंबईत फेरीवाल्यांवर गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येते आहे. या कारवाईचा परिणाम भाजीपाला बाजारावर झालाय. पदपथावर भाजी विक्री करणारे अनेक विक्रेते नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील घाऊक बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी येत नसल्याचं दिसून आलंय. नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागानं अशाच बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधामध्ये विशेष मोहीम अंतर्गत बडगा उगारला होता. केवळ एका दिवसातील काही तासात तब्बल 511 बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 80,450 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत मोठा गदारोळ निर्माण झालेला आहे. महापौर आसनाजवळ विरोधकांनी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली आहे. परिवहन समिती सदस्य निवडीवरून सभागृहामध्ये गदारोळ झालाय. कामकाज कायद्यानं होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. विरोधकांना एकही परिवहन समिती सदस्यपद न दिल्यानं विरोधक आक्रमक झाले. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर शासकीय सेवेतून विविध कारणांवरून निलंबित आणि कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. विविध कारणांवरून महसूल विभागातील सुमारे 55 अधिकारी कर्मचारी निलंबित झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधी मंत्र्यांवर कारवाई करतात, नंतर त्यांना क्लीनचिट देऊन मंत्र्यांची शेंडी हातात घेतात अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. मंत्रालयातील लाच प्रकरणी फडणवीसांनी झिरवाळांना क्लीनचिट दिली, त्यानंतर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान 100% मंत्री भ्रष्टाचार करत असून मंत्रालयातील प्रत्येक दालनामध्ये धाडी टाकाव्यात असं राऊतांनी म्हटलं. सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधण्यात आलेला आहे. सामनामध्ये सत्ताधाऱ्यांना दुर्योधनाची उपमा देण्यात आली. यंदाचं अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांनी नाव होतंय. याच मुद्द्यावरून सामनातून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेण्यात आलाय. मुंबई महापालिकेत एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकमेकांच्या कार्यालयात आल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेना कार्यालयाला भेट दिली. दुसरीकडे ठाकरेंच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजप कार्यालयाला भेट देऊन भाजपनं पक्ष कार्यालयाची आखणी कशी केली याची पाहणी केली. नवी मुंबई महापालिकेमध्ये परिवहन समिती सदस्य निवडीवेळेला गदारोळ झालाय. भाजपनं सर्वच्या सर्व सदस्यपदी भाजप नगरसेवकांची निवड केली आहे. नाईक कुटुंबानं नवी मुंबई महापालिका आपल्या बापाची असल्यासारखी मनमानी करत असल्याचा आरोप शिवसेना नेते विजय चौगुले यांनी केलाय. विजय चौगुले यांच्या टीकेनंतर सभागृह नेते सागर नाईक यांनीही हो नवी मुंबई आमच्या बापाची असल्याचं वक्तव्य केलंय. मुंबई मनपात सुधार समिती अध्यक्षांची निवड करण्यात आलेली आहे. संध्या दोशी सुधार समितीच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. शिवसेनेच्या संध्या दोशींची बिनविरोध निवड झाली आहे. संध्या दोशी सुधार समिती अध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत. मुंबई महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी 2 जणांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावेळेला माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसंच प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज प्रकाश सुर्वे यांना संधी दिली जाणार आहे. राज प्रकाश सुर्वे यांना यापूर्वी उमेदवारी न दिल्यामुळे प्रकाश सुर्वे नाराज असल्याची चर्चा होती. मुंबई महापालिका आयुक्तपदी आता अश्विनी भिडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विद्यमान पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या जागी अश्विनी भिडे यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भूषण गगराणी 31 मार्च रोजी निवृत्त होत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे थोर नेते फार कमी होतात असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. तसंच त्याची जाणीव पुढच्या पिढीला होण्यासाठी त्यांच्या नावाने एक स्मृतिस्थान विधिमंडळाच्या आवारामध्ये होणं आवश्यक आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री गटनेते आणि बोर्डासमोर प्रस्ताव ठेवून निर्णय घेईन अशी घोषणा नार्वेकरांनी केली आहे.
विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। दादा म्हणजे स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा पाळणारा नेता होता। दादा, तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, माघारी या अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली।